सकाळ सकाळी मोबाईल उघडल्यावर काही मित्रांचे स्टेटस दिसले। ते स्टेटस निषेधाचे होते आणि तितकेच दुर्दैवी सुद्धा। जमलेल्या गर्दीने एका तरुणाला खांबाला बांधलं होतं आणि काही क्षणातच त्याला पेटवून दिलं। हे व्हिडिओज होते बांगलादेशातले। शेजारच्या बांगलादेशात हिंदू तरुणाची अंगावर काटा आणणारी निर्घृण हत्या करण्यात आली होती। दुसरीकडे विद्यार्थिनीतेच्या मृत्यूनंतर संपूर्ण ढाका पेटला होता। भारतीय एम्बेसीवर झालेली दगडफेक आणि दोन मोठ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयांना लावलेली आग यामुळे बांगलादेशात अराजकता माजल्याचं चित्र आहे। एका हिंदू तरुणाला खांबाला बांधून जिवंत जाळण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली। मोहम्मद युनूस यांच्या सरकारसमोर आता अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय। बांगलादेशात नक्की घडतंय काय आणि भारतासाठी ही चिंतेची बाब काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया, तेही अगदी थोडक्यात। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे। भालुका उपजिल्ह्यातील दुबालियापाडा या ठिकाणी दीपचंद दास ह्या एका हिंदू तरुणाची जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली। धर्माचा अपमान केल्याचा केवळ संशय आणि आरोप ठेवून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 9च्या सुमारास काही कट्टरपंथीय लोकांनी त्याला पकडलं आणि पैगंबराचा अपमान केल्याचा आरोप लावून हा कायदा हातात घेतला। दीपचंद हा एका स्थानिक कपड्याच्या कारखान्यात काम करायचा आणि तिथेच एका खोलीत भाड्याने राहायचा। तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तिथे कष्ट करत होता, पण जमावाच्या अघोरी कृत्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागलाय। या घटनेचं स्वरूप इतकं भयानक होतं की केवळ मारहाण करून हा जमाव थांबला नाही। दीपचंदाचा मारहाणीत मृत्यू झाल्यावर त्याचं प्रेत एका खांबाला बांधण्यात आलं आणि सर्वांदेखत त्याला आग लावून देण्यात आली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली खरी, पण मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असला तरी या घटनेमुळे तिथल्या अल्पसंख्याक हिंदू समाजात प्रचंड भीतीचं वातावरण आहे। दीपचंदाच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत, पण ज्या पद्धतीने ही हत्या झाली ते पाहता बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं स्पष्ट होत आहे। दुसरीकडे बांगलादेशची राजधानी ढाका गुरुवारी रात्रीपासून तणावपूर्ण पाहायला मिळते। विद्यार्थिनीते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूची बातमी येताच आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अक्षरशः तांडव घातलं। शरीफ हादी हे गेल्या वर्षीच्या गाजलेल्या विद्यार्थी आंदोलनातील एक मोठं आणि प्रभावी नाव होतं। 15 डिसेंबरला त्यांना एका मशिदीतून बाहेर पडताना गोळी लागली होती। ती गोळी थेट डोक्यात लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आलं, पण डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही 18 डिसेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे त्यांच्या निधनाची बातमी दिली आणि हादी यांच्या निधनाने बांगलादेशच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झालं। हादी यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ढाक्यातील धानमंडी, शहाबाग या भागात तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली। बांगलादेशातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या प्रथम आलो, द डेली स्टार या दोन मोठ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर हल्ले केले। या इमारतींना आग लावण्यात आली, फर्निचरची तोडफोड करण्यात आली आणि महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आली। ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा अनेक पत्रकार आणि कर्मचारी इमारतीच्या आतमध्येच अडकले होते। त्यांचा जीव धोक्यात आला। अखेर लष्कर, पोलीस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या हल्लेखोरांना पांगवलं आणि आज सुटलेल्या लोकांची सुटका केली। मात्र या हल्ल्यामुळे या दोन्ही माध्यमांच्या ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या। या हिंसाचाराचा सर्वात धक्कादायक आणि भारताच्या दृष्टीने चिंताजनक पैलू म्हणजे भारतीय एम्बेसीवर झालेला हल्ला। चटगावमध्ये भारतीय सहाय्यकाच्या निवासस्थानासमोर शेकडो लोक जमा झाले होते आणि त्यांनी थेट दगडफेक केली। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील काही कट्टरपंथी नेते भारताविरोधात चितावणीखोर वक्तव्य करत आहेत। नॅशनल सिटीझन पार्टीचे नेते हसनत अब्दुल्ला यांनी तर भारतीय अँबॅसेडरना देशाबाहेर काढण्याची मागणी केली आहे। इतकंच नाही तर त्यांनी भारताला उघड धमकी दिली आहे की जर बांगलादेशला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर भारताच्या ईशान्येकडील 7 सिस्टर्स राज्यांना भारतापासून वेगळे केले जाईल। ही विधाने अत्यंत प्रक्षोभक असून त्यामुळे दोन देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे। या सर्व प्रकारामुळे भारत सरकारने दिल्लीतील बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून आपली तीव्र नाराजी आणि भारतीय दूतावासाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे। आंदोलकांनी केवळ माध्यमांनाच लक्ष केले नाही तर ऐतिहासिक वास्तूंचीही तोडफोड केली। ढाक्यातील धानमंडी 32 शेख मुजीर रहमान यांचे निवासस्थान, जे आता एक संग्रहालय आहे, तिथेही आंदोलकांनी तोडफोड केली। जाळपोळीसाठी JCB मशीनचा वापर करण्यात आला। माजी शिक्षण मंत्री मोहिबुल हसन चौधरी नौफेल यांच्या घरालाही आग लावण्यात आली। या हिंसाचाराने बांगलादेशातील राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे।
शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यापासून देशात जी पोकळी निर्माण झाली आहे तिचा फायदा कट्टरपंथीय संघटना घेत असल्याचं दिसून येत आहे। मोहम्मद युनिस यांनी गुरुवारी रात्री देशाला संबोधित करताना या परिस्थितीवर भाष्य केलंय। त्यांनी शरीफ हादी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय आणि त्यांना क्रांतिकारी संबोधलं। त्यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि कोणाच्याही अफवांना बळी न पडण्याचं सांगितलंय। युनुस यांनी स्पष्ट केलंय की हादी यांच्या हत्येमागे जे कोणी असतील त्यांना शोधून कठोर शिक्षा दिली जाईल। तसंच हादी यांच्या पत्नीची आणि मुलाची जबाबदारी सरकार घेईल असंही त्यांनी जाहीर केलं। मात्र युनुस यांच्या आव्हानानंतरही रस्त्यावरील हिंसाचार थांबताना दिसत नाहीये। त्यांच्या सरकारमधील काही घटक भारताविरोधात भूमिका उघडपणे मांडत असल्यामुळे हा हिंसाचार सरकार पुरस्कृत आहे की काय असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। आता आपण पाहूयात की हादी उस्मान नक्की कोण होते ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते शेख हसीना विरोधी इन्क्लाब मंचचे महत्त्वाचे सदस्य होते। हा मंच आवामी लीगला विरोध करण्यासाठी प्रसिद्ध आहे। विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी हादी हे अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते। विद्यार्थी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असूनही युनुस सरकारने यांच्या मंचावर निर्बंध लादले होते। तरी हादी यांची लोकप्रियता मोठी होती। त्यांच्या हत्येमुळे आता बांगलादेशच्या निवडणुकांवरही अनिश्चिततेचे सावट निर्माण झालंय। शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आहेत आणि त्यांचा मुलगा सजीब वाजिद जॉय यांनी असा आरोप केलाय की मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार बांगलादेशात इस्लामिक राजवट आणण्याचा प्रयत्न करत आहे। सध्याची परिस्थिती पाहता हा आरोप गंभीर वाटू लागलाय। हिंदू तरुणाची झालेली ही क्रूर हत्या आणि भारतीय एम्बॅसीवर झालेले हल्ले हे बांगलादेशातील वाढत्या कट्टरतावादाचे लक्षण आहे। बांगलादेश सध्या अशा वळणावर उभा आहे जिथे एका बाजूला लोकशाहीचे स्वप्ने पाहिली जात आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंसक जमाव आणि धर्मांधता देशाच्या अस्तित्वाला सुरुंग लावतोय। शेवटी ही परिस्थिती केवळ बांगलादेशपुरती मर्यादित नसून संपूर्ण दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते। भारतासाठी शेजारील देशातली ही अस्थिरता आणि हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले चिंतेचा विषय आहे। आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। बांगलादेशचे सरकार या हिंसाचाराला आळा घालण्यात यशस्वी होते की नाही हे येणारा काळच सांगेल। आम्ही तुम्हाला या प्रकरणाचे सर्व अपडेट्स वेळोवेळी देतच राहू। अशाच काही महत्त्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी तुम्ही थोडक्यातला सबस्क्राइब करा।